श्री स्वामी समर्थ. कधी कोणाला पैशाची खूप अर्जंट गरज लागते, खूप प्रयत्न करतो पण पैशांचं अरेंजमेंट होत नाही, तर हा उपाय नक्की करा. खूप सोपा उपाय, मनापासून पण श्रद्धेने करा. टाइमपास म्हणून आणि मस्करीमध्ये करणार असेल तर तसं करू नका, कारण त्याचे निगेटिव्ह रिझल्टही तुम्हाला भेटतील. देवी लक्ष्मी तुमच्यावर कोप होईल किंवा ती तुमच्यावर रुष्ट होईल, हा अडचणी येतील. त्यामुळे हा उपाय जर खरंच गरज असेल त्यांना नक्की शेअर करा, आणि हा उपाय तुम्हाला गरज असेल तुम्ही नक्की करा. हा उपाय काय करायचा, तुम्हाला कोणत्या महिन्याच्या शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. तुमच्या घराच्या साऊथ ईस्ट कोपऱ्यामध्ये, म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये तो कोपरा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मग तो हॉलचा असेल तरी चालेल, किचनचा असेल तरी चालेल, तिथे तुम्हाला बसता येईल तो कोपरा. मुख्य दरवाजा आला तरी चालेल, तिथे तुम्हाला स्वच्छ दरवाजा करायचा आहे. तिथे तुम्हाला 9 पंत्या लाईनीमध्ये लावायच्यात. 9 पंत्या लाईनीत लावायच्या, पंती घ्या आणि त्या शुद्ध गायचं तूप घेतलं तरी चालेल, तिळाचं तेल घेतले तरी चालेल. त्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्यात. तुम्ही स्वतःही स्वच्छ म्हणजे सुशुभूत व्हा, स्वच्छ कपडे घाला आणि तिथे बसून तुम्हाला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, फक्त शुक्रवारी करायचा हा उपाय. महालक्ष्मी अष्टकम किती पॉवरफुल आणि शक्तिशाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा उपाय जर तुम्ही मनापासून श्रद्धेने जर केला, तर तुम्ही जे प्रयत्न करताय पैशांची अरेंजमेंट करण्याची, ते तुम्हाला 100% त्याचं फळ भेटेल. हप्त्याभरामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तुमच्या पैशांचं अरेंजमेंट होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचा मार्ग मोकळ होतो. मग देवी लक्ष्मीला मनापासून आवाहन जर केलं तर नक्की तुमच्यावरती प्रसन्न होईल. फक्त हा उपाय मनापासून श्रद्धेने करा, टाइमपास म्हणून करू नका. आणि खरंच ज्यांना गरज असेल त्यांना हा नक्की सांगा, कारण याचे खूप शक्तिशाली रिझल्ट भेटतात. फक्त 9 तुम्हाला पंत्या घ्यायच्या, जास्त काही करायचं नाही, फक्त मनापासून करायचंय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.